सेमीची मॅच आहे ती 2 षटकांची खेळली जाणार आहे. पाटील साहेबांच्या हस्ते इथे प्रवीण साहेब यांना सामनावीरचा खिताब दिला जातोय. अगदी 2 ओव्हरमध्ये मॅच कुठेतरी बॅकफुटला गेली होती, परंतु त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये एक हॅट्रिक आणि 5 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्यानंतर विजयाची भूमिका निभावताना सहारा चाळकेवाडी संघ. चला तर कॉल असेल रेटरे संघ आणि कडवे संघ, बोथ कॅप्टन्स. 2 षटकांचा सामना खेळवला जाईल आणि पॉवर प्ले नसणार आहे याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर यानंतरचा सामना जो खेळणार आहे रोहन 11 मांगले आणि काळगाव संघ, दोन्ही संघ देखील सज्ज राहायचं आहे. वारंवार कॉल दिले जाणार नाहीयेत याची नोंद घ्यायची आहे. चला तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कडवे संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं रेटरे संघाला बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाजी मार्क वरती आपण एसके यांना पाहतोय. बॅटिंग मार्क वरती आपण सुमित आणि वैभव यांना पाहतोय. संघाची वैभव मैदानाच्या आतमध्ये आणि सुमित ज्याने आतापर्यंत अगणित अशी कामगिरी केली आहे आपल्या संघासाठी, परंतु त्यांना आव्हान असेल एसके यांचं. स्ट्रायकिंग एंडला वैभव आणि नॉन स्ट्राईकला सुमित. एव्हरी गो फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. यस, वाह काय सुंदर डिलिव्हरी, पेसेस बॉल ऑफ द मॅच. सुंदर सुंदर डिलिव्हरी यावेळेस हाताळली गेली. अगदी बुलेट प्रमाणे चेंडू एखाद्या ट्रेसर बुलेट सारखा निघून जातो यष्टी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये. अगदी जवळपास उजव्या यष्ट्यांच्या बाजूने चेंडू निघून गेला आहे. सुंदर गोलंदाजी, उत्तम गोलंदाजीचा एक मादक सौंदर्य सचिन यांनी आपल्याला पहिल्या चेंडूवरती दाखवलं गेलं आहे. 2 षटकांचा सामना. यावेळेस बॅक ऑफ द हँड टाकला होता चेंडू. चेंडू कुठेतरी गोशांकी क्षेत्रात जातोय. 1 धाव इथे प्राप्त केली जाते. संघाच्या धावसंख्येची मोहर लागली जाते. 1 रन ऑन स्कोर बोर्ड. कैलासवासी सूरजमूर्ती चषक 2025 आपण खेळतोय, जपतोय, आठवतोय आणि प्रेम देखील करतोय. सेमीफायनलचा हा मुकाबला, सेमीसाठी कोण पात्र ठरेल. यावेळेस ओलेशन नव्हतं बॅकवर्ड रिजन मध्ये आणि थोडस पाहायला मिळालं कॅच कुठेतरी ड्रॉप होतोय आणि 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या स्कोर बोर्ड 2 ऑन स्कोर बोर्ड. आता मात्र 3 चेंडू चांगले आतापर्यंत हाताळले सचिन यांनी. बॅटिंग मार्ग वरती आपण सुमित यांना पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये बॅट तळपले होते आणि विजयाची भूमिका त्याने निभावली होती, परंतु या मॅच साठी कोणती गुणवत्ता आणि आलेख घेऊन आले आहेत ते पाहावं लागेल. समस्यातून विचाराचा मार्ग निघतो, परंतु हा फटका चांगला होता, परंतु 1 धाव प्राप्त होते. त्याचबरोबर मंचावरती मान्य श्री विकास शिर्के साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत. प्लीज वेलकम सर. तुमच्या या येण्याने मंचाला मोठी भार आला, परंतु चांगला फटका पाहायला मिळाला त्यांच्या स्वागतासाठी. यावर थोडासा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला आणि याच पकडली गेली आहे. अगदी जोळी पुढे केली होती आणि जोळीमध्ये नारळ जसा पडावा त्या पद्धतीने विकेट इथे प्राप्त केली जाते आणि फर्स्ट ब्रेक थ्रू सचिन यांच्या माध्यमातून टीमला मिळवून दिला जातोय. 3 धाव्यावर तर पहिला झटका लागतोय टीम रेटरे या संघाला. कडवे या संघाने क्षेत्ररक्षण का घेतलं, त्यांनी एक कडवं आवाहन देऊनच दाखवलं आहे की आम्ही का निर्णय हा घेतला, कारण की गोलंदाजी अप्रतिम दर्जाची उच्च कोटीची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला तर मित्रांनो न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचंय. आता मात्र रणनीती आखावी लागेल. समस्या आहे संधीमध्ये बदलता येतात, परंतु संधी बघून कार्यक्रम करावा लागेल. टप्पा ओळखून चेकअप करावा लागेल. चेकअप केल्यानंतर मेकअप हा नक्कीच होणार. 5 चेंडू 3 धावा खर्च केलेत आणि 1 गडी बाद.
यावेळेस स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या आतच कलेक्ट केला जातोय. मिडॉन ठेवला होता, थोडासा सिली मिडॉन ठेवला होता. यावेळेस मिडॉन थोडासा पुढे गेला होता, म्हणजे क्षेत्ररक्षण सजवून गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकाची सांगता होते 3 विकेट आणि 1 गडी बाद. सुंदर गोलंदाजी सचिन यांना सेमीफायनल क्लिअर करण्यासाठी. आमचे स्कोरर ओमकार किती तेज तर्रार आहेत. थोडीशी छोटी चूक आणि चुकीला माफी नाही ओमकार यांच्या स्कोर बोर्ड मध्ये. 3 रन आणि 1 विकेट. मिरजकर सरांचे एक आवडते स्टुडंट आहेत ते, आणि गणितामध्ये तज्ञ आहेत आणि तज्ञ व्यक्तीच चोख कामगिरी निभावतो. धाव संख्या स्कोर बोर्ड 4, 1 गडी बाद, 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. 5 चेंडू असतील उर्वरित. कशी चकाकी दिली जाईल स्कोर बोर्ड वरती. यावेळेस पोलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. अलॉंग द ग्राउंड चेंडू खेळला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो, दुसरीचा प्रयत्न, परंतु फेकी सुरेख आणि तितकीच यष्टी रक्षकाची चतुर चालाक आणि चाणाक्षपणा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. वा, सुंदर यष्टी रक्षण. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती हा संघ इथपर्यंत आलाय आणि त्याचं एक मादक सौंदर्य अगणित असं दाखवताना टीम रेठरे कडवे संघ. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू गोशांती क्षेत्रात ट्रॅव्हल होत असताना एकच धाव इथे प्राप्त केली जाते. अगदी आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या स्कोर बोर्ड वरती 6 आहे. उर्वरित 3 चेंडू असतील, महत्वाचे चेंडू असतील, हे मौल्यवान 3 मोती असतील शिंपल्यातले, आणि त्यांना कसं चकाकी दिलं जाईल हे पाहण्याजोगं असेल. मिलिंद यांचा पुढचा चेंडू बॅटची वरची कडा घेऊन बॅकवर्ड रिजन मध्ये लॉंग स्टॉपला चेंडू जातोय. 1 धाव तिथे प्राप्त केली जाते आणि या एका धावेनंतर धाव संख्या 7 या गड्यावरती. अगदी जखडून ठेवला आहे, साखळ दंड लावला आहे जवळपास फलंदाजांच्या बॅट वरती. चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी म्हणावी लागेल कडवे संघाची. कडवं आव्हान देत आहेत, त्यांच्या वाटेमध्ये काटे टाकतायत. यावेळेस मात्र काट्यांना दिला आहे फुलांच्या सुगंधाने उत्तर. चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एंड टू द क्राउड्स. येतोय ह्यूज अँड मॅसिव्ह षटकार. स्कोर बोर्ड ऑन स्कोर 13 धाव संख्या झालेत. चकाकी लागली आहे या षटकाराने. अजून 1 चेंडू बाकी आहे. एका बाजूला रेट्रे संघ, दुसऱ्या बाजूला कडवे संघ. रेट्रे संघ म्हणत असेल आणखीन एक वैभव, संघाची वैभव मैदानाच्या आतमध्ये, आणि कडवे संघ अजून कडवं आव्हान. 1 डॉट बॉल, पेसेस बॉल ऑफ द मॅच. मौल्यवान चेंडू या सामन्यातील. यावेळी जे दार उघडं होतं त्या दाराने चोरी झाली आहे. दांड्या गुल फर्निचर डिस्ट्रॉइड. अप्रतिम गोलंदाजी आपण गोलंदाजाकडून पाहतोय. विकेटचं पतन, अप्रतिम भन्नाट वेग होता. सचिन, आपण ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ANP लाईव्ह यांच्या माध्यमातून स्क्रीनवरती. फलंदाज शफल झाला होता, पाठीमागच्या दिशेचं दार उघडं होतं. फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी हल्ली, वेल्स रिम्यू, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. विकेट होईल सांगता 2 षटकांची मॅच. 13 धावा झालेत आणि 2 विकेट आलेत आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता. श्री विठलाई देवी स्पोर्ट कडवे या संघाला आव्हान आहे 14 धावांचं. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोरया 11 शिराळा वाढून आयोजित कैलासवासी सूरज स्मृती चषक सन 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम सायंकाळच्या सत्रामध्ये 4:52 झालेत आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष 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 स्वागत. मी तुम्हाला घेऊन जातो क्रिकेटच्या महारणसंग्रामामध्ये. आता मात्र आपण पाहतोय नवलाई स्पोर्ट रेट्रे हा संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. दर्जेदार कामगिरी फलंदाजीमध्ये थोडेसे कमी पडलेत. 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण त्यांनी ठेवलंय. हा संघ मैदानाच्या आतमध्ये एकत्रित आलाय आणि चर्चा केली जाते. संघाचा म्होरक्यात त्यांना कान मंत्र देतोय, कानात काहीतरी कुजबुजतोय, कानात काहीतरी षडयंत्र असतोय, कानात विजयासाठी कटकार असताना रचली जात आहेत आणि आता मात्र क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेत.
तत्पूर्वी कॉल दिला जातोय टीम काळगाव आणि रोहन 11 मांगले संघ, दोन्ही संघाचे बोथ कॅप्टन्स टॉस का बॉस मध्ये यायचे. हा लास्ट कॉल असेल. मांगले संघाचे कॅप्टन आले आहेत. काळगाव संघ तुमचा कॅप्टन पाठवायचा आहे. अतिरिक्त वेळ आपण खर्च करायचा नाहीये. हा लास्ट कॉल असेल तुमच्यासाठी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच रंगली आहे श्री सर. नक्कीच मॅच रंगली आहे. रंगाचा बेरंग कोण करेल? गोलंदाज करेल की फलंदाज करेल? फलंदाजीसाठी ओपनिंगची पेर मैदानाच्या आतमध्ये श्री विठलाई देवी स्पोर्ट कडवे या संघाकडून ओपनिंगची पेर मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. आपण पाहतोय 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झालंय. श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे नीड्स 14 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. 14 धावा करायच्या 12 बॉल मध्ये. महत्वाची मॅच आहे आणि पहिला सेमी क्लिअर करणार आपल्याला संघ आज प्राप्त होणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये काय असेल रणनीती? 2 षटकांचा सामना. मॅन्डेटरी पॉवर प्ले नसणार आहे. 12 चेंडू 14 धावा. नक्कीच यावेळेला सचिन स्टॅकी एंड वरती तर त्याच्या साथीला विश्वास आहे. विश्वासावरती स्वार होऊन मैदानामध्ये ओपनिंगची पेर उतरली आहे. सुमित गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिला चेंडू मॅच ऑन, गेम ऑन, टाइम ऑन. पहिला चेंडू भरकन यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्डच्या आतमध्ये पकडली आहे झेल आणि पहिल्या चेंडूवरती पहिली मोहर, पहिली विकेटचं बटन, पहिला गडी. बॅक टू द डगआउट. बॅक टू द डगआउट. सचिन यांना परतावं लागतंय. पहिल्या 2 मॅचचा हिरो, परंतु आता मात्र बनून जातोय 0. नक्कीच पहिल्या 2 मॅचचा हिरो सचिन आता 0 वरती बाद होतोय. आणि हा सचिन जसा बाद होतोय ना तसा क्राऊड वाढतोय. गोलंदाजी करत असलेल्या संघाचा क्राऊड वाढतोय. रेटरी संघ आता वेगळ्या कॉन्फिडन्स मध्ये आलाय. गोलंदाजीची बॉडी लँग्वेज पाहिली, एक वेगळा आत्मविश्वास त्याने घेतलाय. न्यू बॅटर चला लगेचच स्पीडअप घ्यायचा. आता मात्र 12 चेंडू मधील 1 चेंडू कमी होते. धाव संख्या मात्र 14च करायच्या आहेत. काय सुरुवात करून दिली आहे गोलंदाजांनी सुमित यांनी. चांगली कामगिरी, भारदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणती चुकी नाही करत, कारण की त्यांना देखील माहित आहे किती महत्वाची कॅच आहे. चला तर वॉर्मअप करत जायचं आहे. हा तुमचा वॉर्मअप आहे, परंतु वर्कआउट मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. नेहमी सकारात्मक विचार करा मित्रांनो, कारण सकारात्मक विचार जीवनातील येणाऱ्या अडचणी तुम्हाला सोप्या करतात. आता मात्र संघावरती अडचण आली आहे. संघावरती अडचण आली आहे आणि ही अडचण मात्र कडवे संघातील दूर करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण अमोल यांना पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती सुमित पाय रोखून संघासाठी उभा आहे. यावेळेस ब्लॉकलबाजीचा चेंडू इन द एअर अँड इट्स टेकन. तोच क्षेत्ररक्षक, तीच जागा आणि तोच कॅच, परंतु फलंदाज मात्र वेगळा. बॅक टू द डगआउट. विकेट होत आहे पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का. संघाचा स्कोर कार्ड जर पाहिला तर 0-2 म्हणजे 0 वरती 2 गडी निवांत तंबूच्या दिशेला आता आराम करताना पाहायला मिळतील टीम कडवे संघाचे. तर रेठरे संघाकडून पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्क होऊन गोलंदाज आपण पाहतोय सुमित. अचूक टप्पा टप्प्यावरती नियंत्रण आणि निमंत्रणावरती फलंदाजाला दिले जाते निमंत्रण. फलंदाज बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. आपण पाहतोय मिलिंदने मागच्या मॅच मध्ये संघासाठी खेळत असताना चांगली फटकेबाजी, ज्या वेळेला अडचणीमध्ये संघ होता त्या वेळेला हा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती मैदानामध्ये उतरून सातत्यानं संघाला अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढले. पराभवाला न घाबरणारा आणि न खचणारा हा खेळाडू मिलिंद मात्र मैदानाच्या आतमध्ये आता उतरलाय. प्रामाणिकपणा आणि मेहनत याच्यामुळे सातत्यानं याला यश मिळत असतं. तोच मिलिंद आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. यावेळेस कुठेतरी बॉडीचा वेध घेतला होता. बॉल कॅरी झाला नाहीये. एक चिकी सिंगल, चोरटी धाव घेण्यात तिथे यश प्राप्त होते. 1 धाव कमी होते. सुंदर आपण सामने पाहतोय. आता मात्र 9 चेंडू 13 धावांची गरज असणार आहे. हॅट्रिक बॉल होता, परंतु शरीराचा वेध घेतला कुठेतरी चेंडून आणि 1 धाव कंप्लीट केली जाते. संघाचा स्कोरबोर्ड चालू होतोय. श्री गणेशा केला जातोय. श्री गणेशा नक्कीच केला जातोय. खूप वेळानंतर गणरायाला वंदन केलं. 1 धावपटलावरती आणि स्कोरर ओमकार यांच्या माध्यमातून रेखाटली गेली. या वेळेला ओ माय गॉड, चेंडू हवेमध्ये पाठवलाय, भिडवलाय, उडवलाय सीमारेच्या पार. मैदान झुमा, बल्ला घुमा, घेन तारा मंडल में सीधा छेडन. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलंय सारच्या सार. हा लढवय्या खेळाडू आहे. अगदी पहिल्या 4 बॉल वरती गोलंदाजाचा दबदबा होता, परंतु कमबॅक करून दिला आहे. विश्वास ताळके.
पुन्हा एकदा यावेळेला आपण पाहिलं की लेट कट फटका खेळलाय, थोडासा मागफूट वरती गेला आणि गोचांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल आले आणि एका सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या 8 वरती पोहोचले. 5 चेंडूचा खेळ झालाय, धाव संख्या 8 वरती 2 गडी माघारी पडतलेत. 7 चेंडू 6 धावा हे समीकरण बनलं आहे. आता मॅच कुठेतरी जवळपास आहे, समतोल मॅच, आणि या मॅचेसच पाहायला मजा येतात. प्रेक्षकांची तोबा गर्दी आपण चौफेर पाहतोय मैदानाच्या. प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळेला आणखीन एक खणखणीत एक और आसमानी टोला आणि ते क्षेत्ररक्षक होता, त्याला हिलाड आला. गेंद तारामंडल में सीधा 6 रन. 6 धावांनी आता मात्र धावसलग घेतय गती आणि या 14 धावा विजय प्राप्त करून देत आहेत. टीम श्री विठलाई देवी स्पोर्ट कडवे हा संघ राहतोय विजेता. कडवा संघ विजय ठरतोय. कॉल असेल टीम काळगाव आणि रोहन 11 मांगले संघ. रोहन 11 मांगले संघाचा कॅप्टन आला आहे. काळगाव संघाचा कॅप्टन प्लीज यायचंय टॉस का बॉस मध्ये. आपण वेळेचा योग्य वापर करावा.